जाणते राजे असणाऱ्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला आहे. त्यामुळं आता त्यांनी राज्याचं आणखी वाटोळ न करता घरी बसावं अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. गुरुवारी लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री विखे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं, तर सत्ताधारी महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी कुणीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही. ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती. तसंच निवडणूक नाकारण्याचीही गरज होती. जनमत बाजूनं असलं, ईव्हीएम चांगलं पण विरोधात गेलं की वाईट अशी विरोधकांची गत झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सध्या सुरू झालं आहे. त्यामुळं ते पळवाटा शोधतायत. शरद पवार जाणते राजे आहेत, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावलाय. त्यामुळं आता त्यांनी घरी बसावं. त्यांनी आतापर्यंत जनता आणि राज्याचं खूप वाटोळ केलंय. यापुढं त्यांनी ते करू नये असं ते म्हणाले. असं आहे की पराभव झाल्यानंतर ते एकामेकावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादी उबाटा. त्यामुळे हे पळवाटा शोधायचं काम आहे. जनाधार आपल्याला राहिला नाही. जनाधार आपण गमावलेला आहे हे मान्य करा ना कुठेतरी. असं की बेताल विधानं केली म्हणजे माझी अपेक्षा जी नव्हती, जी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्र्याबद्दल बोलायचे, गृहमंत्र्याबद्दल बोलायचे, इतका बेताल विधान करणारा माणूस मी कधी पाहिला नाही. त्याचं शासन लोकांनी त्यांना दिलेलं आहे.